झोपा तिथं ओ झोपा तिथं शांत झोपले होते महाराज आता काय करावं ब्रह्माजी त्यांना शोधत 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 आली कशावर झोपली असतील पंचच्या गादीवरती कशावरती शेषशय्येवरती शांत झोपलेत महाराज शांताकारं भुजगशयनं पद्मनाभम सुरेश इतकी शांत झोपले तितक्यात ब्रह्माजी आणि त्यांना निरीक्षण करतायत तर काय मला रोज भेटण्यासाठी यायचे म्हणे कोण भगवान विष्णू आणि मला सांगत होते मी तुझा वडील आहे मी तुझा पप्पा आहे पण विचार जर केला तर माझी दाढी पिकली माझी केस पिकली चेहऱ्यावरती आड्या पडल्या माझ्या अंगावरती सुरकुट्या पडल्या मीच वयाने याच्यापेक्षा मोठा दिसतोय हा माझा पप्पा नाही मीच याचा पप्पा ब्रह्माजी म्हणताय आता महाराज उठवायला सुरुवात केली ब्रह्माजीने ओ देवा उठा उठा लवकर उठा उठवायला लागले पण उठत नाहीयेत महाराज उठत नाहीयेत झोपलेला ऐका बरं का झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं पण झोपीच्या नाटक करणाऱ्या माणसाला उठवत नाही हसू नका उठवायला लागले अनेक प्रयत्न केले उठवत नाहीत काय करावं शेवटी हाताला धरलं आणि फरफट तोडायला लागले महाराज उठा उठा लवकर उठा उठवत आहेत महाराज पण उठवत नाहीत जबरदस्ती हाताला धरलं आणि ओरडत नेलं भगवान विष्णू उठले बोला ब्रह्मदेवा अहो अशी कशी तुमची झोप रोज तुम्ही मला भेटण्यासाठी यायचे आज मी तुम्हाला भेटण्यासाठी आलोय पण तुम्ही माझी पप्पा नाही मी तुमचा पप्पा आता काळानुसार पप्पाच म्हणावं लागेल बरं का छोटे छोटे पोरं म्हणतात ना खेळताना पप्पा तुम्ही माझे पप्पा नाही मीच तुमचा आजपासून पप्पा पोटी पोरं म्हणतात बघा तशी ब्रह्माजी म्हणायला लागली तुम्ही माझे वडील नाही मी तुमचा पिता आहे कारण तुमचा जर चेहरा बघितला तर सावळा सुकुमार आहे दाढी नाही तुम्हाला मिशी नाही तुम्हाला आणि माझ्याकडे पाहता पाहता युद्ध चालू झालं दोघांचं आता सर्व देवी देवता महाराज गोळा झाले त्यांना वाटत होतं काय होईल आपलं ब्रह्मास्त्र सोडलं भगवान विष्णूने आपलं महाराज चक्र सोडलं आता काय करावं दोन्ही महाराज शस्त्रास्त्र एकमेकांना टकरले आता काय करावं सर्व देवी देवता महाराज चिंतेत आहेत काय करावं त्यांनी सर्वांनी भगवान शंकराची धावा केली आराधना केली दोघांचं युद्ध चालू आहे घोर युद्ध चाललंय आता काय पृथ्वी जळून खाक होणार सर्वजण भगवान शंकराचा धावा करतायत प्रभू राहिवा युद्ध चाललंय काय करावं कळत नाहीये दोघांच्या मनामध्ये पाहता पाहता आकाश त्या ठिकाणी गडगडतोय आणि दोघांच्या भांडणाच्या मधोमध भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले युद्ध थांबलं पार्वती पती शिवहर अचंबित झाले सर्वजण त्यांना म्हटलं हा ज्योतिर्मयी त्या ठिकाणी कसं काय प्रगट झाला काय करावं आता पण महाराज ब्रह्मदेवाची अजून आकड गेली नव्हती बरं का माझ्याकडे लक्ष द्या ब्रह्माजी म्हटले होऊ द्या म्हणे अग्निस्तंभ प्रगट झाला म्हणजे काय पण आपल्या दोघांचं युद्ध चालू ते युद्धाचं काय वादाचं काय तो वाद आपल्याला पूर्णतेस न्यायचाय ऐका हा ज्योतिर्मय त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झाले विष्णू भगवान विष्णू तुम्ही काय करा पृथ्वीच्या मधामध्ये जा आणि या ज्योतिर्लिंगाचा उगम कुठून आहे
शोधला तर तुम्ही श्रेष्ठ, तुम्ही माझे पप्पा. मी वर जातोय याचा अंत बघण्यासाठी. मी जर अंत बघितला